पहलगाममध्ये धर्म विचारून हत्या करणाऱ्या घटनेनंतर धार्मिक द्वेष निर्माण झालाय। मात्र आदिल हुसैन नावाच्या तरुणानं धर्माच्या नावावर दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना चपराक लगावली आहे। पर्यटकांसाठी त्यानं अतिरेक्यांसोबत कडवा संघर्ष केला आणि पर्यटकांचे प्राण वाचवताना त्याचा मृत्यू झाला। त्याच्या बहिणीशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये काश्मीरी युवक असलेल्या सय्यद आदिल हुसेन याच्या घरी मी सध्या पोहोचली आहे। आपण बघतोय की त्याचं घर जे अतिशय बांधकाम जे आहे ते अतिशय कच्चं असं पाहायला मिळत आहे आणि याच घरात खरं तर आदिलचं संपूर्ण कुटुंब राहतं। आपण बघतोय की हे आदिलचे कुटुंबीय जे आहेत ते सध्या या ठिकाणी त्याच्या घरी दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आदिलचं संपूर्ण कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे आणि परिसरामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी सांत्वनापर दाखल झालेल्या आहेत। आपण आदिलच्या बहिणीशी बातचीत करूया। आदिल स्वभाव में कैसा था? बहुत अच्छा था, बहुत अच्छा था। क्या वो गलत चीजों के खिलाफ आवाज उठाने वाला था? जी, गलत चीजों पे आवाज उठाने वाला था। पैसे नहीं थे हमारे घर में, पापा को दवाई लानी थी तो इसलिए मैंने उसको रोका भी था कि मत जाओ। उसने बोला कि नहीं, सुबह पापा के लिए दवाई लानी है, पैसा नहीं है, कहाँ से लाएंगे पैसा, तो वो गया था। जरूरत चीजों की वजह से वो वहां पर गया था और फिर नहीं लौटा। नहीं लौटा, इस दुनिया से चल बस। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर परिस्थिती जी आहे ती बहिणीनं या ठिकाणी सांगितलेली आहे की घरात गरज होती, औषधं आणायची होती, मात्र पैसे नव्हते आणि अशा वेळेस जेव्हा आदिलला थांबवलं होतं त्यावेळेस मात्र पैसे नाहीयेत, त्याच्यामुळे मला जावं लागेल, पैसे कमवावे लागतील असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि त्यानंतर तो इथून निघाला आणि तो परत कधी आलाच नाही। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, श्रीनगर।